बघ, गट व मुख्य परीक्षा 2023 चा पेपर आहे. आता या 2023च्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला गेला. तो प्रश्न काय आहे ते नीट समजून घ्या बघा. प्रश्न आहे 20 जुलै सन 1924 ला बहिष्कृत हितकांनी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी खालीलपैकी कोण होता? याचा अर्थ काय? 23च्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये 1924च्या घटनांवर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. याचाच अर्थ समजून घ्या. इतिहासामध्ये 100 वर्षापूर्वी घडलेल्या घटना यांवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तो महत्वाचा दुवा आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करत असताना एलिमिनेशन मेथड देखील आपल्याला लावणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या टॉपिकचा थोडासा डीपमध्ये अभ्यास आपल्याला करावा लागेल. तर बघा पर्याय दिलेले आहे किसन बनसोडे, ज्ञानेश्वर घोलप, शिवराम शिवतरकर आणि शिवराम कांबळे. तर हे लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी दलित चळवळीमध्ये 2 महत्वाचे नेते होते. एक म्हणजे किसन फागू बनसोडे आणि दुसरं आहे ते म्हणजे शिवराम जानबा कांबळे. ते बहिष्कृत आणि सभेचे ते काय सेक्रेटरी वगैरे होते का? तर नाही. त्यामुळे हे 2 पर्याय या ठिकाणी आपले कट झाले. ज्ञानेश्वर घोलप यांच्याबद्दल काय? तर मूकनायक वर्तमानपत्राचे ते संपादक या ठिकाणी होते. त्यामुळे हे पण याचं उत्तर नाही. मग उत्तर काय राहिलं? तर या ठिकाणी सीताराम शिवतरकर हे याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. तर या पद्धतीचा आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. एलिमिनेशन मेथड इतिहासामध्ये खूप महत्वाची या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या.